होता त्याची तर उत्तर मिळाली ना। खरे सखू सुखरूप आहे आणि सासरी पोचली आहे हे मान्य, त्याबद्दलची चिंता पेटली। पण काय पण तिला वागणूक कशी मिळते, सासूने काय शिक्षा दिली नाही कळलं। हो ना, तिची कजाक सासू तिला शिक्षा देतच असणार। अगं इथं आपल्या समोरच सखूला कचा 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 कशी बोलत होती ती, आता तिच्या घरात म्हणजे तिचंच राज्य तिला कडक शिक्षा देत असणार। जाच तर होतोच, तिचे भरलेले डोळे सांगत होते की ते खूप त्रासात आहे। याला कारण आहेत ते दागिने। सखूची सासू किती याव आणू दे, पण जोपर्यंत तिला दागिने मिळणार नाही तोपर्यंत सखूला ती निश्चिंत श्वास घेऊ देणार नाहीये। बस झालं आता, लागतो कामाला। सखूच्या सुखापुढे मला कसलीच पर्वा नाहीये। हे घर विकू, राहुल विकू, मला जर कोणी पैके दिले तर गुलाम बनून राहील त्याचा। पण आपण आता सोन्याचे दागिने बनवायचे आणि त्यांच्याकडे पाठवायचे। माझी मुलगी दुःखात आहे, लाचार अपमानित जीवन जगते, काय कामाचं आहे हे घर? विकून टाकू, विकून टाकू, रस्त्यावर राहू, पारावर राहू, धर्मशाळेत राहू, पण विकून टाकू हे घर। ठरलंय। कुठे धाकट्या राणी सरकार? त्यांना न्याहारीचा नजराणा द्यायचा आहे ना? अहो कशाबाई बोलला होता, बिचारे हक्काचं घर असून भिकाऱ्यावानी अंगणात बसल्यात। तुला माझं दुःख कळायचं नाही ग? ज्याचं जळतं ना त्यालाच कळतं। ही सखू माझी सून आहे ना, मग सुनेनं सासूची सेवा करायची की सासून सुनेची? आता ती अंगणात बसली काय किंवा नदीकाठी जाऊन बसली काय, तिला जाऊन न्याहारी मलाच द्यावी लागणार आहे। मोठ्या महाराणी साहेबांचा आदेश आहे ना। अहो म्या आहे की म्या नेऊन देते त्या। नाही नाही नको नको, त्यावरून सुद्धा मलाच ऐकावं लागेल। त्या म्हशीला आंबण देतात ना रोज, तसं रोज त्रिनी त्रिकाळ तिला अन्न द्यावं लागणार आहे आता मला। म्हैस काय दूध तरी देईल, पण ही कपाळ करंटी सकू ही काय देणार आहे? माझी एकटीची आपली मरमर मी सकू फुकटचं खाणार आहे? अजिबातच नाही। कुणाला फुकटचं खाऊ घालायचा प्रश्नच येत नाही। नाही आता काही अपवाद आहेत आपल्या घरात जे काम काही करत नाही, पण चार ठाव जेवतात। असो, सखूला आता काही खायला द्यायचं नाही, आधी काम मग खाणं। आणि ओ, तिला काय खायला द्यायचं हे मी सांगेन, हे पाठवायचं नाहीये। आधी तिच्याकडनं सगळी कामं करून घ्यायची आणि मगच खायला द्यायचं। बसून खाते असं रमाई कोणाला उद्देशून म्हणाली? यमुनेलाच फुकटी म्हणाली महामाया। बरी अत्तल घडली, मी तर मरेस्तोवर काम करते। सखू,
घराबाहेर काढलं म्हणून अशी म्हशीसारखी लोळत बसणार आहेस का? घरातली कामं कोण करणार? तुझा बाप? अहो नाही हो सासूबाई, मी तयारच आहे. फक्त मला सांगा काय काम आहे? उपकार करणार आहेस? खातेस ना इथलंच? मी फुकटचं कुणाला पोसत नाही. निर्लज्जपणे छातीवर येऊन बसलेस म्हणून माझा नाईलाज झालाय. जा परसदारी जा, आणि रोजची जी कामं आहेत ना, सकाळची सगळी कामं तुला करायची आहेत. धुणी भांडी करून घे जा. हो आटप बराबर. हो सासूबाई. निघ. तिच्याशी कसंही वागा, कसंही बोला, नुसती हसत मान डोलवत असते. ही भांडी धाकल्या मालकीनबाईंना घेऊन जायला सांगते, म्हणजे तसनी निहारी तरी मिळेल. गंगा मावशी उठ. कशा बाई? अगं सासूबाईंनी सांगितलंय मला भांडी घासायला. मला ठाव होतं. ही बघा तुम्हीच घासल्यात भांडी, ही घेऊन आज जा. अगं गंगा मावशी, मी कुठे घासलीये भांडी? मी तर आत्ता आलीये ना. तुम्ही मला मावशी म्हणता का नाही? मग ही भांडी तुमच्या मावशीनेच घासली आहेत. फक्त आत गेल्यावर सांगा की तुम्हीच घासली आहेत. म्हणजे खोटं बोलू? नाही नाही, खोटं कधीच बोलायचं नसतं. आणि गंगा मावशी, मी जेव्हा भांडी घासील ना तेव्हाच मी सांगेन की मी भांडी घासली. चल उठ बरं, मला घासू देत भांडी. अहो धाकल्या मालकीनबाई, ही भांडी झेपणार नाहीत तुम्हासनी. त्या काकूंची भांडी बघा, त्या सगळी भांडी जाळतात, त्यांची फोडणी करपते. अहो लई रगडावी लागतील हो भांडी, नाही जमणार तुम्हासनी. मी घासते की. आणि तुम्हासनी जर लटकं बोलायचं नसेल ना तर नका बोलू, तिकडे जाऊन निवांत बसा. जा. गंगे, निवांत बसवायला आणली का तिला लग्न करून इथे? सखू काय सांगते ते तुझ्या डोक्यात शिरपत नाहीये का गंगे? कशाला सारखी नाही नाही करतेस? आणि मीच सखूला ही सगळी कामं करायला सांगितलीत, कळत नाही तुला? माझी आज्ञा मोडतीयस? अहो तसं नाही मालकीनबाई, लई भांडी आहेत ना, आणि यातली लहान